तसाच निघाला. हाय पाणी. पुढते सगळी बघतात हा या सर्व म्हणता मी रोज बघतो. नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र जाधव. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळचे आता 9 वाजलेत आणि ऊन पण बघा मस्त एकदम कडकडीत आलंय. पावसाचा अजून पण काहीच पत्ता नाही आणि ढग पण एवढे दिसत नाहीत. मित्रांनो, 2 दिवस झाले राखण दिली आमची आणि आज डावरं असं काहीतरी आहे. तिथे पण आम्हाला कोंबडं वगैरे द्यायला लागतं. तर खाली आमची विहीर आहे, तिथे आता जाणार आहेत आम्ही लोक. पूजा वगैरे झाली देवाची, ती पण तुम्हाला दाखवतो. पहिला इकडे आला आमचं देवघर. देवाची पूजा झाली. जिगूया पुतण्या आंघोळ करतोय. अजून रात्री लाईट नव्हती, जरा उशिरा झोपलो आम्ही लोकांनी. गरम व्हायला लागलेला, मला झोपायला पण जरा उशीर झाला. झोप पण लागलेली नाही. होय, सकाळी गेलेली किती वाजता, मग 10 10:30 लाईट गेलेली. ती सकाळी आली 5 6 वाजता काहीतरी. त्याच्यामुळे झोप पण व्यवस्थित नाही लागलेली आहे. तर चहा घेतले मित्रांनो, पोराचे आहे. चला चहा प्यायला या. इकडून आलो आता खाली आम्ही लोक, आणि खाली गाव आहे, नदी आहे खाली. तुम्हाला आता विहीर दाखवते. इकडे विहीर आहे खाली. बेडका आहेत मोठी मोठी आतमध्ये. पाण्याचा वापर तर आम्ही करत नाही, फक्त हाय. आता कधी भविष्यात झाला तर झाला वापर. तर काय वरती काय दादाने बोरिंग करून ठेवले, त्याचंच पाणी वापरतो आम्ही. आणि ग्रामपंचायतीचं पण आहे पाणी, ते सुद्धा येतं. इथे पूजेसाठी आता जमीन साफ करते. आता इथे शेणाने सारवणार. आता झालं आता काय कारण कळशी भरून मी आणलं पाणी शेणाला पोचलं नाही. हो शेण कुठे हे काय आहे? हाय ते काय आणलं ते पण. ह्या डावऱ्याची मला पूर्ण आठवण आहे. हा, इथून लोक पाणी घेऊन जायचे हा. आणि इकडे हे भात आमचं पूर्ण खराब करायचे. तेव्हाच डावरा जास्त करून दिलेला आहे. त्याच्यानंतर मध्येच कोणत्याही मेमध्ये मुंबईवरून आला की दिला. डावरा आमचा तसा गावच्या ठिकाणी मित्रांनो अशी जागा पहिला शुद्ध करून घेतात, व्यवस्थित साफ करून वगैरे, जमीन व्यवस्थित करून मग तिथे पूजा करायची. आणि ही परडी आणले बनवून, मला दाखवतो नंतर काय काम आहे तिचं. ते आम्हाला तिकडे विहिरीमध्ये सोडावे लागते, नंतर दाखवतो तुम्हाला सोडताना. कोण बापी असतं काय? ही बनवली, ही आम्ही पाण्यात सोडणार आहे. ह्या एक 7 भोकाचा वडा आहे, त्याच्यामध्ये दही भात पण आहे, दही आहे त्यामध्ये. त्याच्यावर फक्त आता बत्ती वात पेटवणार, मग ती नंतर सोडणार आहे. आणि नारळ वगैरे द्यायचं आहे. अगं ह्याचा जाप आपण जलाचा करतो ना. हा, जलाचा. इकडे सर्व आमच्या अक्काने सर्व तयारी करून दिले. आता दादानी सुरुवात केली पूजा करायला. पेटव जरा, वारा नाही तो पेटव, नाही तर विजून जाईल परत. कुठे गेलंय काय? ते पण लागेल ना. आणि पूर्ण कुटुंबाला सुखात ठेव रे बा.
इकडे हिंडणार फिरणार सगळ्या काटा फिरणार, इकडे फिरतो काय फक्त पातेली असं काढून लहान टाक आणि मुलं, इथे काय मोठं- पाय राहू देऊ नको काय नको होय महाराज. हा. मोठं तुझं लहान असं तुझे दाखवायचं. लहान आणि हिंडणार ते फिरणार सांभाळून आहे. घे या जागेत जो कोण आपला फिरे असंच निघाला. हाय पाणी तर असणार. पाणी शिंपडा पकडून ठेव. मित्रांनो कोंबडं झालंय कापून. आता ही परडी घेतले बघा, हे आता सोडणार. फक्त काय सुटली पाहिजे आतमध्ये जाऊन, नाहीतर मग हे बांधून ठेवायचं काय. बघूया होय जाऊन येते जाऊन येते जाऊन येते जाऊन येते. जरा त्याच्यात हे झालं पाहिजे पाणी, मला वाटतंय. तर अशीच राहिली तरी काय होतंय. नाही काय नाही त्याला हा मग ते बांधून ठेवूया ना. ते बांधून मला ते फिरेल जर असं पाणी हे झालं असतं ना त्याच्यात, थोडा डिलेस्ट हवा थोडस पाणी घे, नंतर जाता जाता थोडं हलूया मग बुडूया त्याला. असं करूया. काप काप का फिरते नाही जास्त ढिलं पण नाही. डुबायचं ना म्हणजे नाही डुबायचं ते सोडायचंच असतं वरती, डुबायचं ना. हा तरंगलं पाहिजे. तरंगलंच पाहिजे ते. कसं करून घालता मित्रांनो दुपारचे वाजले 2:30 आता. हे बघा घर बंद केलं आमच्या दादांचं. मी तेवढा आहे, मी 4 वाजता जाणार आहे ओझरे गावात माझ्या सासरवाडीला. त्यांची आज राखण आहे. दादानी निघाले, लॉक केलंय सर्व. गवळ्यांनी चला बाय बाय, जावा आता, सांभाळून जावा. चला सांभाळून जावा. हे बघा आमच्या लता वहिनी बसल्या तिथे. चला, मला फणस बघा किती घेतले ते बघा. एवढे फणसच नाही भरले गाडी. मला एक पण दिला नाही, बोलतात नाही देणार करून. सर्वच घेऊन चालले. चला टाटा बाय बाय. चलो बाय. त्या साईडला कशाला वजन इकडे जास्त पाहिजे. चलो चलो चलो. कशाला एका साईडला इकडे आहे आमचं मंदिर, श्रीराम मंदिर. इकडे तिथे आपण डबल डेकर 2 आहे. डबल डेकर. अरे वजनदार माणसं एका बाजूलाच बसतायत. हा 100-100 किलोची माणसं एका बाजूला बसतायत. मग अरे गाडी आता इकडून चालेल या 2 टायरावर. आता या 2 टायरावर गाडी चालेल. या बाजूच्या 2 टायरावर असं उभी राहील गाडी वाटते. होय निघालीव निघालीव. आता बघू येऊ मध्ये आता पुढच्या वर्षी गणपती. आता गणपती. गणपती बाप्पा. चला बाय बाय. बाय जाऊ. चला बाय बाय. आठवणीने सकाळी या लवकर. हा पहिली गाडी पकड. हो हो हो. चलो बाय बाय. बाई चला गेले हे लोक. मला काय आता फुरसत आहे 4 वाजेपर्यंत. 4 वाजता गाडी देवरूपवरनं सुटेल, 4:45 पर्यंत येईल इथे. त्या टायमिंगमध्ये मला जायचं आहे, नाहीतर मग नंतर नाही जायला भेटणार. गाडी डायरेक्ट वस्तीची आहे, तीच गाडी. हा मित्रांनो 4 वाजून 10 मिनटं झाले. खाली चाललो आहे स्टँडवर. हो हां 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 चला बघूया आता गणपतीला. गाडी काय जवळ 4:45 पर्यंत येईल. आपला जाऊन खालीच बसतो, कारण इथे लाईट वगैरे बंद करायची होती. टायमात निघालो तर काहीतरी चालू वगैरे राहायचं, म्हणून आता व्यवस्थित बंद करून आलो आहे आणि आता निघालो आहे. खाली पुलावर आलो आहे आता. आज आमचा स्टॉप आहे बघा, इथं बांधून ठेवला आहे. आणि हा पूल आणि खालची नदी, सुकलेली नदी, जो अजून पावसाचा काही पत्ता नाही. पाणी नाही जरा पण कुठेतरी हाय डबका आहे, इथे हाय पाणी. आणि हा स्टॉप आहे कातळ. या स्टॉपला आम्ही बोलतो कातळ, बामणोली गावातला
इथे 2 स्टॉप आहेत, एक तिथे एक आहे, पलीकडे एक स्टॉप आहे आणि हा एक स्टॉप आहे. आणि इकडे गेलात तर हा गेला मार्लेश्वरला रस्ता. तेव्हा इथे लिहिलं आहे श्री क्षेत्र मार्लेश्वर. तेव्हा श्री क्षेत्र मार्लेश्वर. आणि इकडे गेलात तर गेलात कोल्हापूर आंबा घाटात. तेव्हा इथे लिहिलं आहे बोर्ड कोल्हापूर आंबा घाट. तर आपल्याला जायचं या दिशेला ओझरे गावामध्ये माझ्या सासरवाडीला. गाडी बघा मित्रांनो आले, पाठीमागे रस्त्याचं काम चालू आहे, जरा थांबली होती. आले बरोबर टायमामध्ये. तडी ओझरे. चला गाडी पूर्ण भरूनच आलेली आहे, पूर्ण पॅक आहे गाडी. अडकून ठेवली नव्हती ना. साईड लावा उतरून दे पहिला लोकांना. हे काय बघतो तू? तुम्हाला दाखवतोय लोकांना. चला 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 लवकर. ओझरे गावामध्ये मित्रांनो आलो आहे आणि सर्व राखणीला लोक आली होती. त्यात चाललीत. 3 लक्झऱ्या लागल्या तिकडे. इकडे एक लागले, इकडे 2 लागलेत. हो का, मेवना माझी वाट बघतो इथे उभा आहे. हा हा वाटच बघतोय. हा मेवना, हा माझा भाव, माझ्या आकाचा मुलगा रवी. हॅलो. बघा 3 गाड्या आहेत, म्हणजे एवढी माणसं आलेली आहेत इथे गावाला, खास करून राखण्यासाठी झालेत. आणि आपली देवरुख गाडी चालली परत देवरुखला. आमचं सासूबाईचं घर पुढून जातो. तर मे महिन्यात आम्ही पूर्ण 2 महिने इकडेच घालवले. तुम्ही लोकांनी बघितलं असेल व्हिडिओमध्ये, माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांनी. हे आहे इकडे खळ. आमच्या सासूबाई इथे जेवणाच्या तयारीला लागलेत. इथे का बंद केले हे? बेडकं येतात ना. अच्छा, बेडकं येतात म्हणून. या ठिकाणी आज काय राखण्याचा प्रोग्राम आहे, तर त्याच्यात काय चूकबुक असेल तर ते मान्य करून घे. आणि तुझे वर्षाने जे काय राखण देतोय ती मान्य करून घे. आणि सुखी संभाळ इथपासून मुंबईपर्यंत अडचण असेल तर दूर कर आणि सुखी संभाळ पाहिजे. यांचा पण राखण्याचा नारळ दिलेला आहे आणि कोंबडं पण आहे. ते कोंबडं नंतर देणार. आता नारळ फोडतोय. गावाला मित्रांनो घरच्या पर्सनल असतात, परत गावच्या पण असतात, भावकीच्या पण असतात. अशा प्रत्येक वेगवेगळ्या राखणी असतात. आता ही घरची आहे राखण, जशी आम्ही दिली होती घरची. आमच्या गावची म्हणजे आमच्या वाडीची अजून बाकी आहे. ते बोलतात नदीला पाणी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत देणार नाही. पण या पावसाचा काय अजून काय पत्ता नाही, कधी येईल कधी नाही ते.
बहुतेक देतील पण, कारण एकदा मिरग निघून गेला तर काही फायदा पण नाही होणार आहे. एकदा अमावस्या लागली की झालं मग त्यानंतर मला वाटतं देत नाही. मला पण काय माहिती नाही एवढं काय पद्धत असते वगैरे, तर बघूया. असतो तर गावाला गेलो असतो वाडीच्या राखणीला, पण आता नाही, उद्याचा दिवस आहे, त्याच्यानंतर जाणार आहे मुंबईला. आता म्हटलं ह्या लोकांनी बोलवलं आहे म्हणजे इकडे पण आलो आहे मी. काय आंबा बघतो. मित्रांनो आपलं चिकन कापलेलं आहे इकडे, आता घेतलंय बनवायला. ते चिकन कापलंय आणि आज आपलं चुलीवरचं चिकन आहे. 2 दिवस आम्ही शिगडीवरचं खाल्लेलं, आज चुलीवरचं खाणार आहे. आता कोणाचं नाही ग, आता बॉम्बे भरून काय होत नाही. ज्याचं पूर्वीचं आहे त्यांना येत आहे. थोडा अंधार येतो इकडे, कारण लाईट एकच आहे इकडे लावलेली, त्यामुळे या बाजूला थोडा अंधार येतो ह्या कपाटामुळे. त्याला बसवायला काय एवढं. बस होईल. त्याला सांग बनवा मुंबई येते. तर काय बनवतो तर काय मी आता बनवून दे, मला पण दुसऱ्याच्या हातचं खाऊन दे ना. मग मीच किती बनवायचं आणि मीच खायचं. लसूण टाकलंय तेलावर इकडे. चटणी पण टाकू. हा मी तर चिकन मॅरिनेट करून घेतोय, थोडा वेळ तरी जरा मुरलं ना तर जरा चव येईल चांगली त्याला. ह्या इकडे सुक्यासाठी आणि हे ठेवले रश्यासाठी, हाडं काढले साईडला. हे झालं बा, याच्यावर टाकायला लागेल. याच्यावर टाका मसाला आणि आली लसूण. याच्यात पण मसाला टाकलाय आता. लसूण झाली, हळद नको टाका. हा टाका चालेल. चिकन पण टाकलंय, जिरं नाही टाकलेला हवाय. नाही नको चालेल, मी पण कुठे वापरतोय. त्याच्यात अजून काय काय असेल तर काढायला, हे लय होत आहे हड्डी. हा तर एवढे काय जरा नरम नरम भेटेल ते काढा अजून त्यातून, काहीतरी हड्डी होते. उद्याला सोमवार, तर उद्या सोमवार. वरवलाला मंगळवार. नाही. अरे रे. बघा आज अशी येते, ही अंगावर येते. आणि हे बॉयलर सारखं नाही, जरा शिजवायला लागतं. हे पाण्याशिवाय शिजणार नाही ते. हा आवाजी एकटंच बडबडतात. हा मग. आपणाला सांगते बडबडा घ्यायचं जरा, मग मजा येते. हो ते तर आहे, तिला कुठे बोलता येते. असं चाललंय. झालंय, पाणी गरम करायला अगोदर. कशाला कोवलं होय ना, तेवढं आहे. मित्र आता इथे रस्सा बनवायला घेतलाय हाडाचा, आणि सुका आपण दिलो ते त्या बाजूला ठेवलंय. ते लसूण टाकले शिजायला. त्याला कमी होईल काय. नाही बरोबर आहे, ते तेल सुटेल त्याला जरा, बस झालं, जास्त नको, मग तेल वरती येतं. वगैरे लसूण चांगली शिजले. आता हा मसाला टाकलाय, हळद आणि आता हळदी. आणि आता टाकला गोडा मसाला. चला आता होऊन दे चिकन. मटणच यांच्या घरात शिजतं काय होय सारखं. तेच ना. हा होऊन दे आता शिजायला, जायला अर्धा 1 तास तरी जाईल.
मित्रांनो तुम्ही आता बघितलं असेल आम्ही कांदा टमाटा वगैरे काय वापरत नाही. जो गोडा मसाला असतो त्यातच बनवतो. फक्त काय तेलावर जरा लसूण जास्त टाकायची बस, बाकी काय टाकायचं नाही. एकदा करून बघा, पण चांगलं लागतं. कांदा टमाटा पाहिजे असंच काही नाही, बिना कांदा टमाट्याचं पण होऊ जातं, कारण गोड्या मसाल्यामध्ये आपण कांदा टाकलेला असतो, त्यामुळे काय गरज नाही. मित्रांनो रात्रीचे वाजले 10. आमचं जेवण वगैरे आता आवरले. आम्हाला यायला लागले झोप. मी आता जातो झोपतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो. पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.